माझी बॅक स्टोरी, लाईफची बॅक स्टोरी आहे एक, ती कोणालाच माहित नाही. ज्यामुळे मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं. तसंच जर अजून तुमच्या प्रोफाईल मध्ये बघितलं तर हायलाइट्स मध्ये गेल्यावरती कर्णचा एक तुमचा हायलाइट आहे, त्याच्यामध्ये लॉयल्टी बद्दल त्यानंतर अशा काही गोष्टींबद्दल तुम्ही टाकलेलं आहे. तर नेमकी काय आहे त्याच्या मागे, तुमच्या लाईफ मध्ये काही सॅड मोमेंट्स आहेत किंवा काय गोष्ट आहेत? त्याच्या लाईफ मध्ये जसं घडलेलं आहे तसं माझ्या लाईफ मध्ये पण घडलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी लहान एज मध्ये होतो तेव्हा, त्यामुळे मला ते पहिल्यापासून रिलेट होतं थोडं थोडं. त्यामुळे मी पहिल्यापासून कर्णाचा लय मोठा फॅन पहिल्यापासून. जसं की एखादी गोष्ट, एखादा मोमेंट तुम्ही सांगू शकता का? की प्रत्येक जागी त्याचा वापर करून घेतला. त्याच्याकडे शक्ती भरपूर होती, त्या शक्तीचा तो वापर करू शकला असता मित्रांसाठी वगैरे. जी एक गोष्ट जे तुझ्या फॉलोअर्सला नाही माहिती तुझ्याबद्दल, तू त्यांना काय सांगशील? माझी बॅक स्टोरी, लाईफची बॅक स्टोरी आहे एक, ती कोणालाच माहित नाही. ज्यामुळे मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं होतं. अशी एक स्टोरी आहे की ज्याच्यामुळे मी सोशल मीडियापासून पण लांब झालो होतो. ना माझ्या जवळची माणसं सगळ्यांपासून माझा मी ऍक्टर राहायचो, बस माझ्या घरची. आणि जास्त एवढं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये अशी ती फेज येतेच, पण जर आपण फेस केली लाईफ मध्ये तर मग आपण पुढे गेलो. पुढे गेलं. आणि ती यायलाच पाहिजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. ती जर आली नाही तर मग तुम्हाला समजतच नाही कोणत्या वेळेला जायचं आपल्याला. जर ती गोष्ट माझ्या लाईफ मध्ये जर घडलीच नसती तरी मी ह्या स्टेजला नसतो. म्हणून जी गोष्ट घडली ठीक आहे.